खूपच जास्त कल्पनाने तांडव घातलेला असतो. म्हणजेच आता जसं की तिनं जेव्हा तिला ही गोष्ट समजल्यापासून ती खूप जास्त अग्रेसिव्हली इथे जी काही आपली सायली आहे तिच्याशी बोलत होते. तिचंसुद्धा अगदी खरंच आहे, कारण सायली जी आहे तिला त्या पद्धतीने इथे तिने जीवच तसा लावला होता आणि त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी होणे अगदीच अयोग्य आहे. आता जेव्हा सायली इकडे मधुभाऊंकडे गेलेली असते आणि सकाळची वेळ असते, तेव्हा सायली नेहमीप्रमाणेच इथे किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्याच्या नंतर आता ती चहाऐवजी कॉफी बनवते. खरं तर आता तिला इथे सुभेदारांच्या घरी सवय लागलेली असते कॉफीची आणि त्यामुळे ती त्याच पद्धतीने इथे किचनमध्ये जाऊन कॉफी बनवते. आता कॉफी बनवल्याच्या नंतर खरं तर मधुभाऊंना तिला द्यायची असते, पण मधुभाऊने तिच्याशी अबोला धरलेला असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की तू माझे संस्कार तू अशा पद्धतीने ते पुढे आणशील किंवा तू मला वाचवण्यासाठी या पद्धतीने तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करशील, हे किती चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी इथे तिच्याशी अबोला धरलेला असतो. आता तिच्याशी अबोला धरल्याच्या नंतर जी सायली आहे तिने कुसुमताईच्या हातामध्ये तो मग दिलेला असतो कॉफीचा आणि त्यावर आता इथे कुसुमताई तिला बोलत असते, अगं सायली, खरं तर आपण सगळ्यांनी मिळून चहा घेतला असता, पण तुझ्या सवयीनुसार हे काही सुभेदारांचं घर नाही आहे, तर तू तुझ्या सवयीनुसार इथे कॉफी बनवलेली आहेस. असं म्हणता क्षणी आता इथे जी काही सायली आहे, सायलीला लगेचच आता इथे सुभेदारांच्या घरचं सर्व काही आठवत असतं. सायलीच्या हातची जी काही कॉफी आहे ती मात्र इथे आता अर्जुनला खूप आवडत असते आणि अर्जुनला ती कॉफी आवडत असल्या कारणाने तो सतत सायलीच्या हातचीच कॉफी प्यायचा आणि तिला तेव्हा त्या सर्व काही गोष्टी इथे आठवत असतात. कशा पद्धतीने ती इथे जो काही अर्जुन आहे त्याला मात्र इथे कशा पद्धतीने कॉफी ती बनवून देत असते, ह्या सर्व गोष्टी इथे आता तिला आठवत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तिला आठवल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा अर्जुन हा त्याचं आटोपून सगळं काही खाली येतो आणि खाली आल्याच्या नंतर आता त्याला पण झोपेतून म्हणजे फ्रेश झाल्याच्या नंतर वगैरे लगेचच कॉफी लागत असते. त्याच पद्धतीने इथे आता जी विमला आहे तिने कॉफी बनवून ठेवलेली असते डायनिंग टेबलवरती आणि ती त्याला म्हणत असते, अर्जुन दादा तुमची कॉफी. त्यावर आता अर्जुनला त्या कॉफीच्या मगवरती सायलीचा फोटो असतो. आता ह्या दोघांना 2 असे गिफ्ट मिळालेले असतात मगचे. एका जी सायलीचा मग आहे त्याच्यावर अर्जुनचा फोटो असतो आणि अर्जुनचा मग आहे त्यावर सायलीचा फोटो असतो आणि त्यानं त्या मगवरचा सायलीचा फोटो पाहता क्षणी ते त्याला खूप भरून आलेलं असतं. सायलीची आठवण येत असते. सतत तो त्या कॉफीच्या मगकडे पाहत असतो आणि अगदी स्तब्ध आहे त्याच ठिकाणी इथे बसलेला असतो. खरं तर आता डायनिंग टेबलवरती सर्वजणच असतात, म्हणजे पूर्णाई असतात, अस्मिता असते, त्यासोबतच इथे आता विमल आणि बाकीचे सुद्धा असतात, अश्विन वगैरे. पण आता इथे अर्जुनला मात्र ती कॉफी प्यायची नसते. इथे मात्र जी काही अस्मिता आहे ती म्हणत असते, अरे अर्जुन तू असं इकडे तिकडे का पाहतोस, काय करत आहेस, ती कॉफी घे ना, तू थंड होत आहे. पण तेव्हा आता इथे सायलीचा तो फोटो पाहिल्याच्या नंतर मात्र लगेचच अर्जुन बोलत असतो, नाही मी आज आणि या क्षणापासून इथून पुढे कधीच कॉफी पिणार नाही, असं म्हणूनच तो त्याच्या खोलीमध्ये निघून जात असतो. आता तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेल्याच्या नंतर मात्र इकडे पूर्णाई ज्या आहेत त्या म्हणत असतात की ठीक आहे, हा जर निघून गेलाच आहे तर जाऊ दे, बरं झालं उलट, कारण शरीराला ज्या गोष्टींची हानी होते, शरीराला ज्या गोष्टींपासून त्रास होतो ती गोष्ट म्हणजेच की याची ही कॉफी सुटत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सायलीमुळे ह्याला मानसिक त्रास होत आहे आणि त्यामुळे ती मुलगी ह्याच्या आयुष्यातून दूर जात आहे. ह्या गोष्टी किती चांगल्या आहेत, असं म्हणूनच तो येईल ठिकाण्यावर, असं म्हणून त्याला म्हणत असतात जाऊ दे. पण आता कल्पनाचं काय करायचं, कल्पनाने आत्तापर्यंत खोलीचा दरवाजा उघडलेला नसतो आणि त्यामुळे सर्वजण चिंतित असतात. पोर आता नाही म्हणत असतात की पोर आता खाल्ल्या पिल्लेलं नाही आहे काही, त्यामुळे इथे तिची जी काही अवस्था आहे ती इथे पाहत नाही वगैरे, ह्या सर्व गोष्टी आता इथे ज्या काही पूर्णाई आहेत त्या बोलत असतात. आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे पूर्णाईनं बोलल्याच्या नंतर आता जे काही इकडे दुसऱ्या बाजूला जे काही किल्लेदार आहेत त्यांच्या घरी सुद्धा सर्वजण इथे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात, पण प्रतिमाची सुद्धा अगदी तीच अवस्था असते. खरं तर प्रतिमाला एक आतून सायलीबद्दल खूप काही वाटत असतं, म्हणजे तिला असं वाटत असतं की जी काही सायली आहे सायलीसाठी मात्र आता मला खूप वाईट वाटत आहे आणि त्याचबरोबर इथे जी काही सायली आहे सायलीच्या बाबतीत वाईट झालेलं आहे, कारण जेव्हा इथे सर्वजणच इथे सायलीला बोलत होते तेव्हा मात्र जी काही आपली प्रतिमा आहे ती इथे सायलीला बोलायला जात होती, पण सायलीला बोलायला गेल्याच्या नंतर तिला सर्वांनीच तिथे थांबवलेलं असतं, कारण प्रिया म्हटलेली असते की
आई तुला माहिती आहे, मला माहिती आहे तू खूप चांगली आहेस, तुझा स्वभाव चांगला आहे, पण इथे प्रत्येकजणच इथे तुझ्यासारखं नाही आहे, त्यामुळे तू प्रत्येक जणांनाच इथे गृहीत धरू नकोस आणि तिची माया वगैरे तू अजिबातच करू नको असं इथे ती बोललेली असते. आता मात्र इकडे जी काही प्रतिमा चहा नाश्ता वगैरे करत नसते, त्यामुळे जी काही आपली सुमन आहे ती तिला म्हणत असते की वहिनी तुम्ही काहीच खात वगैरे नाही आहे, तुम्ही चहा नाश्ता तरी करा वगैरे असं इथे ती बोलत असते. पण आता इथे जी काही प्रतिमा आहे ती बोलत असते, मला खरंच तिकडे सुभेदारांकडे काय चाललेलं आहे किंवा मला सुभेदारांची खूप आठवण येत आहे, तिथे सगळं व्यवस्थित तर असताना मला तिकडे जायची इच्छा होत आहे. तेव्हा आता इथे सुमन बोलत असते, म्हणजे एक सजेशन देते तिला की तुम्ही जर आता व्हिडिओ कॉलद्वारे वगैरे बोललात तर, किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्ही जर त्या लोकांना बोललात तर बरं होईल, किंवा तुम्ही कल्पना वहिनींशी बोललात तर चांगलं होईल असं म्हणून ती सजेस्ट करते. पण आता प्रियाला चोबडेपणा करायची सवयच लागलेली असते. प्रिया लगेचच म्हणत असते की नाही आई, तू असं व्हिडिओ कॉलद्वारे कसं बोलशील त्यांच्याशी आणि कसं सांत्वन करशील, त्यापेक्षा एक काम करूया, मी तुला तिकडे घेऊन जाते, आपण जाऊया का तिकडे. आता त्याच्याच बाजूला रविराज सुद्धा असतात. रविराज म्हणत असतात नाही तन्वी, माहिती आहे तुझ्यामुळे आता अर्जुन आणि सायलीचं जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आहे ते इथे सर्वांसमोर आलेलं आहे, पण तू आता तिथे सतत जाणं हे योग्य नाही. आणि त्यालाच दुजोरा देत नागराज सुद्धा बोललेला असतो की अगदीच बरोबर आहे दादा म्हणतो ते, कारण तू आता तिथे सारखं जाणं इथे बरोबर नाही असं इथे तो बोलत असतो. आणि ह्या सर्व काही गोष्टी आता बोलल्याच्या नंतर प्रियाला तर खरंच इकडे आता सुभेदारांच्या घरी जायचं असतं. आणि ती म्हणत असते पण आईला थोडंसं बरं वाटेल तिथे गेल्याच्यानंतर, त्यामुळे आपण तिथे जाऊयात वगैरे. आणि आता ती त्याला घेऊन सुद्धा तिकडे जायला निघालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र कल्पनाने खोलीचं दार हे उघडलेलं नसतं, तर दुसऱ्या बाजूला आता चहा नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मधुभाऊ हे बाहेर निघालेले असतात. आणि मधुभाऊ बाहेर निघाल्याच्या नंतर इथे आता ते म्हणत असतात की मी बाहेर जाऊन येतो. आणि ते जे काही कुसुमताई आहे त्यांना सांगून जात असतात की मी आता वकील मला दुसरा बघावा लागेल, कारण मी फक्त इथे जामिनावर सुटून आलेलो आहे. तेव्हा सायली म्हणत असते की नाही मधुभाऊ तुम्ही असं करू नका, आता ह्या शहरातला सगळ्यात बेस्ट वकील आपले अर्जुन सर आहे, त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त कोणीही तुम्हाला चांगलं भेटणार नाही, तुम्ही प्लीज तुमचा जो निर्णय आहे तो इथे तुम्ही असा बदलू नका असं इथे ती बोलत असते. पण आता मधुभाऊ बोलत असतात की नाही त्यापेक्षा मी असं करणार नाही, मला त्यांच्याकडून माझी केस सॉल्व करून घ्यायची नाही. पण आता सायली बोलल्याच्या नंतर सायली म्हणत असते पण दुसऱ्या वकिलांची फी वगैरे भरपूर आहे. त्यावर आता मधुभाऊ बोलतात की दुसऱ्या वकिलांची फी भरण्यासाठी मी माझी किडनीसुद्धा इथे दान करेल किंवा विकेल, पण मी आता त्या माणसाची मदत घेणार नाही. आणि असं म्हणूनच ती तिथून बाहेर पडतात. पण कुसुमताईसुद्धा आता मधुभाऊंना समजावून सांगण्याचं काम करत असते. ती सुद्धा म्हणत असते की नाही मधुभाऊ असं करू नका, मी सुद्धा तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही असं आताताईपणाने हा निर्णय घेऊ नका म्हणून. नंतर आता प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रतिमा आणि प्रिया तिथे जाऊन पोहोचलेल्या असतात. आणि प्रिया म्हणत असते की मी एकदा मामीशी बोलून घेते, मी जर मामीशी बोलले तर मला नाही वाटत की मामी माझी कुठलीच गोष्ट इथं टाळाटाळ करेल किंवा नाही म्हणेल, त्यामुळे मला वाटते की मी मामीशी बोलावं. तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये इथे आता अर्जुन सायलीला कॉल करत असतो आणि मधुभाऊ तिथेच बाजूला असतात आणि अहो असा नंबर तिने सेव्ह केलेला असतो. आता स्क्रीनवर अहो असं दिसता क्षणी ते मधुभाऊ तिचा हात धरतात आणि म्हणतात की जर तू आता अर्जुनशी कुठलाही संबंध ठेवलास किंवा त्याच्याशी कुठलंही नातं ठेवलंस किंवा त्याच्याशी बोललीस जर तू, तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील असं म्हटल्याच्या नंतर शपथ घातलेली असते. आणि इकडे फोन कट केला जातो. आणि तिकडे दुसऱ्या बाजूला मात्र अर्जुनला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता सायली जी आहे ती इथे फोन का उचलत नाही म्हणून. त्या प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू ऐकायचे असेल, जाणून घ्यायचे असेल तर आपल्या मिराज व्हाईस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तसेच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत.